पुण्याच्या गोवा बनावटी दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा पोलिसांकडून विलवडे इथं दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे। प्रवीण महावीर बोराडे वयवर्ष 30 राहणार मोडनिंब पाटोळे वस्ती बैरागवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर, राम नागनाथ माने वयवर्ष 35 राहणार मुक्काम पोस्ट अष्टी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर अशी त्यांची नावं आहेत। त्यांच्याकडून तब्बल 8,69,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई रविवारी पहाटे 2:55 सुमारास करण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की बांदा पोलिसांनी संशयास्पद पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप थांबून तपासणी केली असता गाडीमध्ये खाकी रंगाच्या पुठ्ठ्याच्या गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा आढळून आला। या दारू साठ्याची किंमत 3,69,600 रुपये इतकी आहे। दारू वाहतुकीसाठी वापरलेली 5 लाख रुपये किमतीची पिकअप गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोनही संशयितांना ताब्यात घेतले। बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल खरात यांच्या फिर्यादीवरून बांदा पोलीस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश गवस, दादा परब आणि पोलीस कॉन्स्टेबल खरात यांनी यशस्वीरित्या पार पाडली। पुढील तपास हेड कॉन्स्टेबल तेली करत आहेत।